नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींचा. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारताचं आर्थिक शक्तिस्थान असलेल्या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या परिषदेत विक्रमी सामंजस्य करार करून महाराष्ट्रानं जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. या करारांपैकी 83% करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असून एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येणार आहे. तर यातली 16% गुंतवणूक ही तंत्रज्ञान भागीदारीच्या माध्यमातून प्रस्तावित आहे. या 18 देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड आणि स्वीडन या देशांचा समावेश आहे. उद्योग, सेवा, कृषी, क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीसीसी, डेटा सेंटर्स, आरोग्य अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे. सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर 75% आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोकण तसंच मुंबई महानगर प्रदेशामध्ये 22%, विदर्भात 13% तर राज्याच्या इतर भागात 50% गुंतवणूक होणार आहे. टाटांसोबत देशातली पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईजवळ तयार केली जाणार असून येत्या 6 ते 8 महिन्यात याचं सविस्तर नियोजन होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दावोसमध्ये उमटलेला हा महाराष्ट्राचा ठसा येणाऱ्या काळात राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. आशियातला सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्रानं नवी यशोगाथा रचली आहे. जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी याविषयी माहिती दिली. महाराष्ट्रानं आशियातला सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवला असून चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 16 गिगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते जागतिक आर्थिक परिषदेत आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रूफटॉप सोलर, सौर पंप, अब्जावधींची वीज खर्च बचत, कार्बन उत्सर्जनात झालेली मोठी घट तसंच सौर ऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि पंप स्टोरेजद्वारे भविष्यात राज्य तसंच राष्ट्रीय वीज ग्रीड स्थिर करण्याच्या योजनांविषयी विस्तृत माहिती दिली. राज्य शासनानं शेतीसाठी लागणारी सगळी वीज सौर ऊर्जेतून मिळवण्याचा निर्णय घेत याद्वारे प्रत्येक कृषी फीडर स्वतंत्रपणे सौर ऊर्जेवर आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सौर ऊर्जा कार्यक्रमामुळे होणारी कार्बन उत्सर्जन कपात ही 300 कोटी झाडं लावण्याइतकी आहे. 2032 पर्यंत राज्य शासन आणखी 45 गिगावॅट वीज निर्माण करेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आता आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा. हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं बलिदान मानवी मूल्यांसाठी होतं. त्यातून आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभं राहण्याची प्रेरणा मिळते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते नांदेड इथं हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमामध्ये बोलत होते. येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात व्यक्त केला. महाराष्ट्र गतिशील राहील आणि संविधानाच्या बळावर सातत्यानं प्रगतीकडे झेपावत राहील असंही ते म्हणाले. संविधानानं दिलेल्या न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्याची जाणीव ठेवून प्रजेला केंद्रस्थानी ठेवणं हेच खरं प्रजासत्ताक असं उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यात झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात बोलत होते. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीला 5 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या काही दिवसातल्या ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया शुक्रवारी. नमस्कार.